नमस्कार. मी आहे प्राध्यापिका मोहोळ उर्फ मोरे मॅडम. आज 15 सप्टेंबर 2025. पितृपंधरवडा चालू आहे आणि आज आयोनवमी म्हणजे आई नवमी, मातृनवमी हे श्राद्ध केलं जातं. आणि आज माझ्या आईचे नवमी श्राद्ध आहे. माझी आई म्हणजे माझं सर्वस्व आज माझ्याजवळ नाही आणि तिचीही नवमी. आम्ही भावंड. आज 15 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी. ज्या स्त्रिया पती जिवंत असताना निधन पावतात त्या स्त्रियांच्या प्रती पितृपक्षातील 9व्या दिवशी जे श्राद्ध केले जाते त्याला आयोनवमी, आई नवमी किंवा मातृनवमी असे म्हटले जाते. माझी आई 7 नोव्हेंबर 2023 रोजी या जगाचा निरोप घेऊन गेली. तिचे आज नवमी श्राद्ध आहे. जिच्या कुशीत मी जन्माला आले, जिने मला हे जग दाखवले, जगाशी मिळून मिसळून राहणे शिकवले, वेळप्रसंगी 2 हात करण्याचे सामर्थ्य जिने मला दिले, ती माझी आई, माझी माता आज या जगात नाही. तिचे श्राद्ध करण्याची वेळ भगवंताने इतक्या लवकर मला दिली, इतक्या लवकर माझ्याकडून तिला हिरावून घेतले. याचा खूप जास्त त्रास होतो मला. 6 मुलांना जन्म देऊन आलेल्या आणीबाणीच्या काळात एकटीने या संसारासाठी झटणारी माझी आई, अख्खं आयुष्य संसारासाठी आणि मुलाबाळांसाठी खर्च करणारी माझी आई आज या जगातच नाही. लहानपणापासून तिला पाहत आले. ती जवळ असल्यावर तीच माझं सगळं जग होती. बाहेर कुठं गेल्यावर जे काही घडेल, शाळेत होणारी प्रत्येक गोष्ट जिच्याजवळ सांगण्यासाठी मी कायम आतुर असायचे, ती माझी आई. लग्न झाल्यावर, संसाराची जबाबदारी आल्यावर, चांगल्या वाईट प्रसंगात तासनतास तिच्याशी फोनवर बोलणारी मी आणि बोलून झाल्यावर शांतपणे उत्तर देणारी माझी आई, तिचे शब्द आजही माझ्या कानामध्ये घुमत असतात. माझ्या प्रत्येक बाळंतपणामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे असणारी माझी माता माऊली. तुला कुठे शोधू मी? जीव कासावीस होतो माझा तुला पाहण्यासाठी. देवाने सगळी सुखं दिलीत मला, पण ते सुख पाहण्यासाठी तू नाहीस. तुझ्याशिवाय ही सगळी सुखं फिक्की आहेत. तू जिथे कुठे असशील तिथून मला पाहत असशील. हे भगवंता, या पृथ्वीवर असताना माझ्या आईला खूप कष्ट दिलेस. आता तुझ्याकडे बोलवून घेतले आहेस तर तिला इतकं सुख दे, माझे पुण्यसुद्धा त्यासाठी खर्च पडू दे. खूप कष्टानं माझ्या आईनं आम्हा भावंडांना घडवले, उत्तम संस्कार केलेत आणि श्वासाच्या शेवटपर्यंत फक्त कामच करत राहिली. तेव्हा भगवंता, आता माझ्या आईला कोणताही त्रास देऊ नकोस, फक्त सुख आणि सुखच दे.